12 जानेवारी 2026चा तो दिवस होता. सायंकाळचे 6 वाजलेले होते. 6 वाजता 38 वर्षाची सुधा नावाची महिला घरी गडबडीने यायला लागलेली होती. तिच्या घरी तिची पोरगी 16 ते 17 वर्षाची घरी बसलेली होती. दिवसभर घरीच होती. विचार करत होती की पोरगी काय करत असेल, कशी करत असेल, तिनं काय केलं असेल दिवसभर, ट्युशन वगैरे केलं का नाही, असा विचार करतच येत होती. त्यावेळेला घरी आली, बघितलं तर काय, तिची पोरगी दुःखात आहे. ती काहीतरी करते, रडत आहे, रक्त येत आहे तिच्या शरीरातून. ज्या वेळेला तिच्यापाशी गेली, तिला बघितलं तर या पोरीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. आता हे सगळं दृश्य बघितल्यानंतर ती जी सुधा होती थोडी दचकली. त्यावेळेला पोरीला विचारत होती काय झालं काय झालं, पण ती सांगायला काहीच तयार नाही. सुधाने खूप प्रयत्न केला की तिच्या प्रायव्हेट पार्टमधून येणारं रक्त थांबावं, पण ते काय थांबायचं नावच घेत नव्हतं. तिला आता एकच पर्याय दिसला, ते म्हणजे दवाखान्यात जाणं. आता त्या पोरीला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेली. तिथं लेडी डॉक्टर होती. लेडी डॉक्टरपाशी जाऊन तिला म्हटली की काहीही पण करून हिला वाचवा, रक्त थांबवा. ज्या वेळेला लेडी डॉक्टर चेक करतात त्यावेळेला म्हणतात की हिच्यासोबत कोणीतरी एकदम जनावरासारखं संबंध केलेत, वाईट काम केलेलं आहे, तिच्यामुळे हिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत आहे. साधारणतः ते प्रायव्हेट पार्ट फाटलेलं आहे, तर हिच्यासाठी 3 ते 4 टाके लागतील. ज्या वेळेला सुद्धा हे ऐकते त्यावेळेला तिला काही समजत नाही की हे कसं काय झालं. एकच दिवस मी पोरीला घरी सोडून गेले होते, त्यावेळेलाच हे कसं काय झालं. आता ती म्हणली काही पण करा डॉक्टर, पण हिला वाचवा. डॉक्टरांनी तिला उपचार केला, रक्त थांबलं. थोड्या वेळानंतर ती घरी घेऊन आली पोरीला आणि विचारायला लागली की हे कसं काय झालं, कुणी केलं तुझ्यासोबत असं. पोरगी सांगायला तयार नाही. तू जर तुझ्या आईला नाही सांगितलं तर कोणाला सांगणार आहे, तुला आहे का आता दुसरं कोणी. ती इमोशनल करायला लागते, तिला ब्लॅकमेल करते, म्हणते की आई आहे मी तुझी, मला तर सांग. त्यावेळेला ती पोरगी तिला पूर्ण गोष्ट सांगते. ज्या वेळेला त्या सुधाला समजते की तिच्यासोबत काय झाले, त्यावेळेला तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती पुढे चालून असं काही करते. ते आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण माहिती सांगतो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 5 वर्षापूर्वी 2021मध्ये होते. 2021मध्ये सुधाचा पती वारलेला. आता सुधाला कसलंही सहारा नव्हता. तिचा पती नोकरी करून जे काही पैसे कमवलं होतं ते तर त्याने घर बांधण्यात लावलं होतं. तिच्या हातात रुपया पण राहिला नाही. आता जेवढं होतं तेवढं घरच होतं. घराच्या खाली तिच्या पतीने एक चांगलं काम केलं होतं की 2 गाळे काढून ठेवलं होतं. भविष्यात नोकरी सोडून तो दुकान चालवायचा प्रयत्न करणार होता, पण त्याच्या अगोदरच त्याचं निधन झालं. सुधाला लवकरच सोडून गेला होता लग्नाच्या 10 वा 12 वर्षानंतर. सुधा एकटी पडली. तिने विचार केला की पतीची इच्छा पूर्ण करावी, म्हणून तिने स्टेशनरी, पुन्हा ब्युटी पार्लरचं थोडं काय सामान भरलं आणि व्यवसायाला सुरुवात केली. आता त्या एरियामध्ये ब्युटी पार्लरचं पहिलंच दुकान होतं, त्यामुळे त्या एरियामध्ये ही नाव गाजत चाललं. या सुधाचं चांगलं काम करत होती. स्टेशनरी चालू लागली, त्यामुळे तिने अजून काही वाढवत नेलं. त्यावेळेला तिने महिलांचे अंतर्वस्त्र विकण्याचे, अंडरगारमेंट विकण्याचे काम चालू केले. महिला हे दुकान चालवते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महिला जास्त यायला लागल्या. त्यांची कापडं वगैरे खरेदी करणे हे सगळं चालू होतं. सुधापाशी आता चांगला पैसा यायला लागला. स्वतःच्या पायावरती उभी राहिली होती. एक पोरगी होती. तिचा पती ज्या वेळेला गेला त्यावेळेला ती 11 वर्षाची होती. त्या पोरीलाही आता मोठं करत होती. पोरगी 13-14 वर्षाची झाली. त्यावेळेला अचानक राहुल नावाचा एक व्यक्ती तिच्या दुकानामध्ये आला आणि म्हटला की पत्नीसाठी ना ब्रा आणि अंडरगारमेंट पाहिजेत. त्यावेळेला ती सुद्धा म्हणते की साईज काय असेल. आता तो तिच्याकडे एकदा वरून खाली बघतो आणि म्हणतो की तुमच्या साईजच द्या. ती त्याच्याकडे बघून रागवून म्हणते की काय बोलताय तुम्ही, दुकानात आलाय खरेदीसाठी, नसं बोलताय. तो म्हणला तसं नाही, सेम तुमच्यासारखीच आहे. तुम्हाला ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला माझ्या पत्नीचीच आठवण आली, तुमच्यामध्ये माझी पत्नीच दिसते. त्यावेळेला सुद्धा थोडी लाजली आणि मग म्हणली की ठीक आहे. तिने ती वस्तू ज्या होत्या त्या पिशवीमध्ये भरल्या आणि त्या व्यक्तीला दिल्या. व्यक्ती म्हणाला पैसे. त्यावेळेला तो राहुल तिला म्हणाला की पैसे किती झाले. सुद्धा म्हणाली की राहू द्या, पैसे नाही, तुम्ही एवढं भारी बोललात, एका दिवशी या आमच्या घरी चहा प्यायला. ते ॲड्रेस लिहून देते. तो व्यक्ती त्या ठिकाणून निघून जातो. असेच काही दिवस गेल्यानंतर राहुल त्या ठिकाणी, आता असेच काही दिवस जातात. ती व्यक्ती त्याच्या कामामध्ये, राहुल, आणि ही जी सुधा होती हिच्या कामामध्ये, आणि तिची पोरगी प्रियंका शाळेला जायची. यामुळे यांचं नॉर्मल चालू होतं. पण ज्या वेळेला हा राहुल
त्या एरियामधून जायचा त्यावेळेला त्याला आठवायचं की या सुधाने त्याला चहासाठी बोलवलं आहे. एक दिवशी टाईम काढून तो आलाच त्या ठिकाणी आणि सुधाला म्हणलं की चहा पाणी करताय ना. त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर सुधा दुकान बंद करते, त्याला घरी घेऊन जाते. एक मस्त असा चहा बनवून त्याच्यासोबत चहा पीत पीत गप्पा मारते. एकमेकाची माहिती विचारायला लागतात. राहुल म्हणला की मग काय करते तुमचे पती? रडायला लागते, डोळ्यातून पाणी यायला लागतं. म्हणते की पती तर नाही राहिला, काही वर्षापूर्वी वारला, पण आता माझी एक मुलगी आहे, ती आता 14 वर्षाची झाली, शाळेला जाते. सुधा म्हणली तुम्ही काय करताय? त्यावेळेला राहुल म्हणला की मी 8वी-9वीच्या पोरांना ट्युशन शिकवतो. त्यावेळेला सुधा म्हणली की माझी ही पोरगी बाहेर ट्युशनला जाते, या कधीतरी प्रायव्हेट ट्युशन द्यायला पोरीला पण शिकवाय चालू करा. आता या राहुललाही तेवढंच पाहिजे होतं. याच्या बहाण्याने तो ट्युशन चालू करतो आणि हळूहळू येणं जाणं याचं वाढलं. या सुधासोबत त्याचा कॉन्टॅक्ट वाढला. आता रोज येणं जाणं असल्यामुळे सुधा आणि ही त्याची पोरगी प्रियंका राहुलसोबत चांगल्या पद्धतीने वागत होते. या राहुलला पण आता घरातलंच मानत असल्यामुळे काही दिवसानंतर जेवण त्यांच्यासोबतच करणे, बसणे, उठणे हे चालू झालं. सुधाचा त्याच्यावर तेवढा जीव आला. विधवा असलेली सुधा त्याच्यावरती जीव सोडून देत होती. आता तिला त्याच्यासोबतच आता सुधाला राहुलसोबत टाईम घालवू वाटायचा. एक दिवशी असंच त्याची पोरगी बाहेर गेलेली खेळायला होती. त्यावेळेला तो शिक्षक त्या ठिकाणी आला. राहुल विचारतो की प्रियंका कुठं आहे? ती म्हणली बाहेर गेली आणि तुम्ही बसा ना या. त्यावेळेला सुधा आंघोळ करून नुकतीच बाहेर निघलेली होती. ज्यावेळेला सुधाला असा राहुल अशा अवस्थेत बघतो, त्यालाही राहवत नाही. तो सुधापाशी जाऊन तिच्या कमरेला धरतो, चिमटी काढायला लागतो. हे सगळं बघून सुधाही त्याला रूममध्ये घेऊन जाते आणि ते त्या ठिकाणी संबंध बनवतात, जे की चुकीचं होतं पण बनवतात त्या ठिकाणी. आता हा सिलसिला या दोघांमध्ये कायमचा चालू झाला होता. 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली. आता ही जी प्रियंका होती सुधाची पोरगी, त्यावेळेला तर 14 वर्षाची होती, आता 16-17 वर्षाची झाली. टाईम गेला होता. 9वी-10वीमध्ये आलेली ही पोरगी. आता ज्या वेळेला ती बाहेरून यायची त्यावेळेला बघायची की शिक्षक माझ्या आधीच येऊन बसतोय, आईसोबत गप्पा मारतो, हे रोजचंच आहे. तिच्या आता थोडं थोडं लक्षात यायला लागलं होतं. मोठी झालेली होती, त्यामुळे तिची नजर त्या शिक्षकावरती होती. तिच्याही मनामध्ये इच्छा होती की काहीतरी करायचं. ज्या वेळेला शाळेमध्ये जाईल त्यावेळेला पोरी ज्या गोष्टी बोलायच्या त्याही तिला करू वाटायच्या. असाच टाईम जात होता. एक दिवशी शाळेतून घरी आली. हा राहुल त्या सुधासोबत संबंध बनवत होता. दरवाजा वाजवला तर कोणी उघडला नाही. त्यावेळेला तिला वाटलं की आई झोपली असेल, म्हणून दरवाजातून सोडलं आणि खिडकीतून जाऊन बघितलं तर सुधा आणि राहुल संबंध बनवत आहेत. हिच्यापाशी मोबाईल होता, हिने रेकॉर्ड करून ठेवलं आणि त्यांचं काम झाल्यानंतर ती आली, रूममध्ये जाऊन बसली. राहुल तिला शिकवायचा प्रयत्न करायला लागला, पण तिचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच. सगळं लक्ष तिच्या आईवरती होतं. आईने कसं काय असं केलं हे तिच्या मनामध्ये होतं. आता हा सगळा विचार करता करता काही दिवस गेले. एक दिवशी आई तिची बाहेर गेलेली होती, काहीतरी सामान आणायचं होतं, ब्युटी पार्लरचं वगैरे. त्यावेळेला शिक्षक राहुल आला त्या ठिकाणी. त्याला बघून या प्रियंकाच्या मनामध्ये ते सगळं करण्याची इच्छा जागी झाली आणि ती त्याच्याकडे मागणी करू लागली की मलाही हे करायचं आहे. त्यावेळेला राहुल म्हणतो की तू बारकी लहान आहे बाळा, असं नको करू, काही तुला सहन होणार नाही, काहीतरी वेदना होतील, काय गरज आहे मला सांग ना. ज्या वेळेला तुला करायचं आहे त्यावेळेला वय झाल्यावर कर. पण ही प्रियंका काही ऐकत नाही. मोबाईलमध्ये काढते आणि व्हिडिओ दाखवते. म्हणते की जर नाही केलं तर हा व्हिडिओ मी व्हायरल करेल. आता हा जो राहुल होता, एक तर त्याची पत्नी सोडून गेलेली होती. त्याचं कारण राहुलच्या पत्नीने त्याचा मोबाईल चेक केलेला होता. त्यावेळेला सुधासोबत त्याची चॅटिंग, बोलणं, व्हिडिओ कॉल तासनतास ते सगळं बघितलं होतं. त्यावेळेला तिने त्याला सोडून दिलं, डिवोर्स दिला होता. ते त्याला पाहिजे होतं. तो आणि सुधा आता एकत्र राहायचा प्रयत्न करत होते, प्लॅन करत होते. दोघं लग्न करणार होते, पण त्याच्यातच ही त्याची पोरगी प्रियंका ही त्याला हट्ट करत होती. त्यावेळेला ते व्हिडिओ बघून तो घाबरला आणि म्हटलं की ठीक आहे करतो. त्यावेळेला त्याने तिच्यासोबत केलं. ती जागा फाटली. त्यावेळेला त्यातून रक्त यायला लागले. हे सगळं बघून तो राहुल घाबरला. त्याने तो थांबवायचा प्रयत्न केला, पण काही झालं नाही. प्रियंकाची आई सुद्धा घरी येण्याचा टाईम झालेला होता. ती म्हणली जावा तुम्ही, मी बघून घेते. या प्रियंकाने प्रयत्न केला, थांबलं नाही. तोवर तिची आई आली, दवाखान्यात घेऊन गेली. ज्यावेळेला डॉक्टर असं सांगतात त्यावेळेला ती प्रियंकानं पूर्ण गोष्ट सांगितली. आता हिच्या तळपायाच्या मस्तकात गेली, राहुलपाशी गेली, राहुलला गाठलं आणि म्हटले की तू आता असं केलं, माझ्या पोरीसोबत कोण लग्न करणार आहे? आता तुलाच करावं लागेल लग्न. राहुलची तर पत्नी सोडून गेली होती.
त्यावेळेला त्याला एका मुलीसोबत लग्न करायला चान्स मिळतो म्हटल्यानंतर त्यानंही चान्स सोडला नाही आणि लग्न केलं. पण त्या पोरीचं वय कमी असल्यामुळं पोलिसांना बातमी मिळाली. दोघांना ताब्यात घेतलं पोलिसांनी. त्यावेळेला ही पूर्ण गोष्ट उघडकीस आली मित्रांनो. तर अशा काही घटना घडत असतात. ही घटना सांगून तुम्हाला विचलित करण्याचं कसलंही कारण नव्हतं माझं. फक्त मी तुम्हाला जागृत करण्यासाठी ही घटना सांगितली. याच्याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.